वसुदेवसुदेवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। कठोपनिषद, कृष्ण यजुर्वेदीय उपनिषद याचा अभ्यास आपण करत आहोत आणि बऱ्याच मोठ्या मध्यंतरानंतर ब्रेक के बाद आपलं हे अभ्यासाचं सत्र आज सुरू होणार आहे परत। आज थोडीशी रिव्हिजन करूया, पुनर्विचार करूया पहिले 5 मिनिट की कठोपनिषदामध्ये एकूण 2 अध्याय आहेत। प्रत्येक अध्यायामध्ये एकूण 3 वल्ली आहेत। पहिला अध्याय आणि त्यातील 3ही वल्लींचा अभ्यास आपला याआधी करून झाला आणि आज आपण दुसऱ्या अध्यायातील पहिली वल्ली याच्या अभ्यासाला आपण आज सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या वल्लीमध्ये कठोपनिषद याच्यासाठी जी आवश्यक कथा आहे, या कठोपनिषदामधली जी मुख्य कथा आहे त्या कथेचं बराचसं वर्णन आलेलं आहे। वाजश्रवस मुनी यज्ञ करतात, भाकड गायींचं दान देतात। नचिकेता त्यांचा कुमारवयीन मुलगा वडिलांना चूक दाखवतो, वडील शाप देतात आणि मुलाला यमदेवाकडे पाठवतात। तुला मी मृत्यूला देऊन टाकेन असं म्हणतात। नचिकेता यमाकडे जातो, 3 रात्री वाट बघतो आणि मग यमदेव त्याच्या बदल्यात त्याला 3 वर मागायला सांगतात। पहिल्या वराने नचिकेत पितृपरितोष म्हणजे आपल्या पित्याचा संतोष मागतो। दुसऱ्या वराने स्वर्गाच्या प्राप्तीचा मार्ग काय आहे ते मला शिकवा असं म्हणतो आणि तिसऱ्या वराने सर्वश्रेष्ठ आत्मविद्या जी आहे ती तुम्ही मला समजावून सांगा, त्या आत्मविद्येचं प्रबोधन करा अशी यमदेवांना विनंती करतो। पहिले 2 वर यमदेव लगेच देतात, परंतु तिसऱ्या वराच्या बदल्यात नचिकेताला अनेक आमिष दाखवतात, प्रलोभनं दाखवतात। त्यापैकी कुठल्याही प्रलोभनांना तो बळी पडत नाही आणि अत्यंत विरक्त, समाधी षटक संपन्न, साधन चतुष्टय संपन्न असा हा श्रोता आहे कुमारवयीन नचिकेता। आणि मला केवळ आत्मज्ञान हवं अशा प्रकारे जेव्हा तो एक प्रकारे हट्ट करतो यमदेवांच्याकडे, तेव्हा यमदेव प्रत्यक्ष आत्मविद्येच्या प्रबोधनाला दुसऱ्या वल्लीमध्ये सुरुवात करतात। दुसऱ्या वल्लीमध्ये देखील सुरुवातीचा बराचसा भाग श्रेय प्रेय विवेक हा स्पष्ट करण्यामध्ये यमदेव सांगतात। सुरुवातीचे बरेचसे मंत्र श्रेय प्रेय या संदर्भात आहेत। श्रेय शब्दाचा अर्थ आहे संसार सुख जे तत्कालिक आहे। श्रेय शब्दाचा अर्थ आहे मोक्ष आणि प्रेय शब्दाचा अर्थ आहे संसार सुख जे तत्कालिक आहे। मोक्ष म्हणजे शाश्वत कल्याण आणि प्रेय संसार सुख म्हणजे तत्कालिक कल्याण। हा सगळा भाग स्पष्ट केल्याच्या नंतर यमदेव प्रत्यक्ष आत्मविद्येचं महत्त्व सांगतात की हे अतिशय सूक्ष्म आहे, दुर्लभ आहे। सहजासहजी हे शब्द, हे मंत्र, हे ज्ञान कानावरती देखील पडत नाही। या आत्मविद्येचं प्रबोधन करणारा, या आत्मविद्येसंबंधी ऐकणारा, ऐकल्यावरती तशी प्रत्यक्ष साधना करून अनुभूती घेणारा असे सगळेच फार दुर्मिळ असतात। आश्चर्यकारक हे सगळे लोक असतात जे आत्मज्ञानाचा पाठपुरावा करतात। सूक्ष्म ज्ञान आहे, न जायते म्रियते वगैरे बरेच आपण मंत्र बघितले।
बुद्धिरूपी गुहेमध्ये स्थित असलेलं हे आत्मज्ञान आहे. तम दूरदर्शम गूढम अनुप्रविष्टम गुहाहितम गह्वरेष्ठम पुराणम. महत्त्वाचा हा जो मंत्र आहे त्याचा आपण अभ्यास केला आणि केवळ अध्यात्मयोग म्हणजे वारंवार अभ्यास करून या आत्म्याची अनुभूती घेता येते. ओंकाराचं महत्त्व बघितलं दुसऱ्या वल्लीमध्ये. आणि तिसऱ्या वल्लीमध्ये एक अतिशय सुंदर रथाचं रूपक यमदेवांनी रचलं. त्या रथाच्या रूपकामध्ये बुद्धी सारथी आहे, मन म्हणजे लगाम, इंद्रिय म्हणजे घोडे, विषयरूपी पंथ आणि जीवात्मा हा रथी आहे असं रूपक रचून इंद्रियांना मनाच्या मार्फत नियंत्रित करणं साधनेच्या दृष्टीने किती आवश्यक आहे ह्याचं वर्णन यमदेव तिसऱ्या वल्लीमध्ये करतात. अंतःकरण चतुष्टय ही संकल्पना आपण विस्ताराने बघितली. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आणि त्याच्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट लयचिंतनाचा आपण विचार केला की लयचिंतन ही एक साधनेची प्रक्रिया आहे, ध्यानाची प्रक्रिया आहे, याचा आपण थोडक्यात विचार केला. आणि या संपूर्ण आत्मविद्येची प्राप्ती आपल्याला खरंच ह्याच मनुष्य देहात मनुष्य जन्मात करायची असेल तर त्याच्यासाठी उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत, की एखादे सद्गुरू ज्यांनी प्रत्यक्ष या आत्म्याची अनुभूती घेतलेली आहे त्यांना शरण जाणे, त्यांची सेवा करणे आणि त्यांच्याकडून ह्या आत्मविद्येचं गुपित रहस्य समजावून घेणे किती आवश्यक आहे त्या सद्गुरूंचं महात्म्य या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. तिसऱ्या वल्लीमध्ये एक अजून महत्त्वाचा मंत्र होता की एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. हा जो आत्मा आहे हा सर्व भूतांच्या हृदयामध्ये व्याप्त आहे, सगळीकडे व्याप्त असला तरी अत्यंत गूढ आहे आणि न प्रकाशते म्हणजे कोट्यावधी लोकांना ह्याचं ज्ञान होत नाही, या आत्म्याचं ज्ञान होत नाही. जे अभ्यास करतात त्यांना देखील होत नाही, अभ्यास करत नाही त्यांचा प्रश्नच येत नाही. आणि पुढे त्या 12व्या मंत्रामध्ये म्हटलं होतं दृश्यते त्वग्रेया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. कोणाला या आत्म्याचं दर्शन होतं, कोणाला या आत्म्याची अनुभूती होते तर अत्यंत सूक्ष्मदर्शी पुरुष, सूक्ष्मदर्शी व्यक्ती ज्यांची बुद्धी स्थूल प्रपंचामधून निवृत्त झालेली आहे, स्थूल प्रपंचाचा फक्त आवश्यकतेपुरता विचार करते आणि केवळ त्या सूक्ष्म तत्वाचं चिंतन करण्याची क्षमता असलेले जे पुरुष आहेत, एकाग्र ज्यांची वृत्ती होते असे जे पुरुष आहेत त्यांना आपल्या एकाग्र आणि सूक्ष्म बुद्धीने केवळ या आत्म्याचं ज्ञान होतं. त्यामुळे सूक्ष्म बुद्धी, एकाग्र बुद्धी, शुद्ध आणि शांत चित्त हे या आत्मज्ञानाचे प्रीरिक्विजिट्स आहेत, पूर्वतयारी आहे. आणि हे सगळं आपण ऐकतो, वाचतो, अनेकदा वाचतो. इथे परमार्थशास्त्राचं श्रवण, वाचन, अभ्यास ज्यांचा झालेला आहे त्यांना अनेकदा हे शब्द ऐकून गुळगुळीत झालेले आहेत की आपले कान वारंवार हे शब्द ऐकून बोथट होऊन जातात की ठीक आहे, चित्त शुद्ध पाहिजे, शांत पाहिजे, सूक्ष्म पाहिजे वगैरे. हे सगळं आपल्याला माहिती होतं एका स्तरानंतर, परंतु प्रत्यक्ष तसं चित्त होत नाही, प्रत्यक्ष ते शुद्ध होत नाही, शांत होत नाही, एकाग्र होत नाही आणि त्याच्यामुळे त्या आत्म्याचं दर्शन देखील होत नाही. इतका हा कठीण प्रांत आहे. आणि या आत्मदर्शनाच्या मध्ये का आपलं चित्त एकाग्र होत नाही, का ते शांत होत नाही, त्याच्यामध्ये प्रतिबंध काय आहेत, ते प्रतिबंध जर आपल्याला कळले तर ते प्रतिबंध निवृत्त करण्यासाठी प्रयत्न देखील करता येतील. मग आता दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या वल्लीची जेव्हा सुरुवात करतात यमदेव तेव्हा हे प्रतिबंध सांगण्यापासून सुरुवात करतात. आज आपण आपला जो अभ्यास करणार आहोत तो कठोपनिषदातली दुसरी वल्ली, दुसरा अध्याय, त्यातली पहिली वल्ली आणि त्यातल्या पहिला मंत्र. संपूर्ण कठोपनिषदातला हा जे काही अत्यंत प्रसिद्ध मंत्र आहेत त्याच्यापैकी हा एक अत्यंत प्रसिद्ध मंत्र आहे. ज्यांनी वेदांत शास्त्राचा अभ्यास याआधी केलेला आहे, श्रवण केलेलं आहे, वाचन केलेलं आहे, तिथे अनेकानेक लोक, श्रोते, वक्ते याची चर्चा करतात, याच्या संबंधी बोलतात. कारण की पारमार्थिक साधकाच्या साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा मंत्र आहे. आपल्या साधनेला व्यवस्थित चॅनलाइज ज्याचा विचार करून करता येईल असा हा मंत्र आहे, प्रसिद्ध मंत्र आहे कठोपनिषदातला. अध्याय 2, वल्ली 1 आणि मंत्र 1 त्याचा अभ्यास आज आपण आता सुरुवात करूया. आत्मदर्शनाचे प्रतिबंध. सगळ्यात मोठा प्रतिबंध काय की आपली इंद्रिये बहिर्मुख आहेत, हा तो प्रतिबंध आहे. आणि तो सांगताना यमदेव
पहिल्या मंत्रामध्ये म्हणतात, परांची खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात् परांग पश्यति न अंतरात्मन कश्चित धीरः प्रत्यगात्मानम ऐक्षत आवृत्तचक्षुः अमृतत्वम इच्छन. श्लोकाचा आधी अर्थ वाचूया की स्वयंभू अशा परमात्म्याने इंद्रिये बहिर्मुख म्हणजे बाह्य विषय ग्रहण करणारी केली आहेत, म्हणून मनुष्य बाहेर पाहतो. अंतर्यामी असलेल्या आत्मस्वरूपास पाहत नाही. ज्याने अमरत्वाची इच्छा धरून आपली इंद्रिये आवरली आहेत, असा एखादाच क्वचित विरळा धैर्यवान पुरुष प्रत्यगात्मा पाहू शकतो, असा या मंत्राचा अर्थ आहे. याच्यातलं जे पहिलं चरण आहे ते अत्यंत प्रसिद्ध आहे, अनेक ठिकाणी प्रमाण म्हणून वापरलं जातं. आपण आता एक एक शब्दाचा अर्थ बघू आणि मग साधनेच्या दृष्टीने आपल्याला या मंत्राचा कसा उपयोग करून घेता येईल त्याचा थोडासा विचार करूया. परांची, पराक आणि अंचन, पराक अंचन असं मिळून पहिला शब्द तयार झालेला आहे. पराक शब्दाचा अर्थ आहे बाहेर आणि अंचन म्हणजे जाणारी, गमन करणारी. परांची म्हणजे बाहेर जाणारी, बाहेर वाहणारी, बाहेर गमन करणारी. खानी, खानी शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय. खानी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे भोक, छिद्र. आपल्या शरीराला एकूण 9 भोक, 9 छिद्र आहेत. नवद्वारे पुरे देही आपण म्हणतो. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या इत्यादी. तर ही जी छिद्र आहेत त्याला शास्त्रीय भाषेमध्ये गोलक म्हणतात. तर शब्दशः अर्थ खानीचा आहे छिद्र, गोलक, परंतु इथे लक्ष्यार्थाने इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रियांचा कडे निर्देश केलेला आहे. परांची खानी म्हणजे आपली जी सगळी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, ती पराक अंचन म्हणजे बाहेर जाणारी, बाहेर धावणारी, बाहेर वाहणारी आहेत. का बरं? व्यतृणत स्वयंभू. व्यतृणत शब्दाचा शब्दशः अर्थ आहे की क्षती ज्याची झालेली आहे, हिंसा झालेली आहे, ज्यांना मारलेलं आहे, मारून टाकलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो डिस्ट्रॉय झालेली आहेत, अशा प्रकारे ही जी इंद्रिय आहेत आपली, ती क्षती झालेल्या अवस्थेत, नुकसान झालेल्या अवस्थेत अशीच यांची रचना झालेली आहे. आणि अशी रचना कोणी केली? तर स्वयंभू. स्वयंभू म्हणजे स्वयंभू परमात्मा अथवा ईश्वर. परमात्मा हा त्याचा मूळ अर्थ आहे, परंतु परमात्मा काही कशाची रचना करत नाही. आपण ईश्वराने रचना केली असं म्हणूया. भगवंतानी, देवानी, ब्रह्मदेवानी रचना केली. कशाची रचना केली? या देहाची आणि या इंद्रियांची रचना केली. कशी केली? की त्यांनी हे इंद्रिये या भोकांमध्ये, छिद्रांमध्ये अशा प्रकारे फिट केली की ती कायम बाहेर पाहतात, बाहेर धावतात आणि बाहेर वाहतात. अशाच प्रकारे या शरीराचं आणि इंद्रियांचं डिझाईन स्वयंभू परमात्म्याने केलेलं आहे. तस्मात म्हणून याचा परिणाम म्हणून काय झालं? परांग पश्यती. सगळे मनुष्य कायम परांग म्हणजे बाहेर पाहतात, कायम बाहेर पाहतात. बाहेरचे जे विषय आहेत त्यांचा उपभोग करण्याचा प्रयत्न करतात. पश्यती म्हणजे नुसतं पाहतात नाही, पाहतात, ऐकतात. सगळे जे उपभोग आहेत ते बाहेरच्या विषयांचे करण्याचा सगळे मनुष्य प्रयत्न करतात. न अंतरात्मन. अंतरात्मन म्हणजे आपल्या आतमध्ये जो आपला आत्मा आहे, आपलं मूळ स्वरूप आहे, जे सुखरूप आहे, सच्चित आनंद रूप आहे, त्या अंतरात्म्याला पाहण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. बहुतांश मनुष्य असे असतात की ज्यांची इंद्रिये बाहेर धावतात आणि ते आतल्या अंतरात्म्याला पाहत नाहीत, पाहण्याचा प्रयत्न देखील करत नाही. परंतु दुसऱ्या ओळीमध्ये यमदेव म्हणतात, कश्चित धीरः. कश्चित म्हणजे फार क्वचित, विरळा कोणीतरी असाधा एक धैर्यवान पुरुष आहे. धैर्यवान, बुद्धिमान, भाग्यशाली असा पुरुष. आणि पुरुष म्हणजे मेल अशा अर्थाने नाही. तो पुरुष हा जो परमार्थातला शब्द आहे हा लिंगवाचक, लिंगसूचक नाही. पुरे शेते इति पुरुषः म्हणजे या पुरामध्ये, शरीरामध्ये जो राहतो तो पुरुष. त्यामुळे स्त्री पुरुष या दोन्ही अर्थाने हा शब्द वापरला जातो. असा एखादा धैर्यवान मनुष्य प्रत्यगात्मानम ऐक्षत. प्रत्यक, आता बघा, प्रत्यक आत्मानम. पराक शब्दाचा अर्थ आहे बाहेर आणि प्रत्यक शब्दाचा अर्थ आहे आत, आतला. प्रत्येक आत्मा म्हणजे आतला आत्मा ही म्हणण्याची पद्धत आहे. वास्तविक आपला आत्मा हा असा आत बाहेर नाही, परंतु शरीराच्या सापेक्ष तो आतमध्ये आहे,
बुद्धिरूपी गुहेमध्ये आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो, म्हणून त्याला प्रत्यगात्मा म्हटलं जातं. प्रत्यगात्मानम म्हणजे प्रत्येक आत्म्याला, आतल्या आत्म्याला ऐक्षत, ऐक्षत म्हणजे पाहतो. कोण पाहतो? क्वचित एखादा असा धीर बुद्धिमान पुरुष आपल्या आतल्या आत्म्याला पाहतो, म्हणजे आपल्या आतल्या आत्मस्वरूपाची अनुभूती घेतो. कशा पद्धतीने तो आपल्या अंतरात्म्याची किंवा प्रत्येगात्म्याची अनुभूती तो कशी घेतो? आवृत्त चक्षुः म्हणजे आपले जे डोळे आहेत ते जणू आवृत करतो, झाकतो किंवा आपल्या डोळ्यांना तो आतमध्ये वळवतो. त्याचा अर्थ असा आहे की तो अंतर्मुख होतो. बहिर्मुख असणारी जी आपली वृत्ती आहे, ज्ञानेंद्रियांची धाव आहे, तिला तो आतमध्ये वळवतो, इंद्रियांना आवरतो, अंतर्मुख होतो आणि अमृतत्वम इच्छन. त्याला ज्या धैर्यवान पुरुषाला, ज्या बुद्धिमान पुरुषाला अमृतत्व हवं आहे, तो आपल्या इंद्रियांना आवरतो, त्यांची बहिर्मुख वृत्ती कमी करतो, प्रयत्नपूर्वक अंतर्मुख होतो आणि केवळ अंतर्मुख झाल्याच्या नंतरच या प्रत्यगात्म्याची म्हणजे अंतरात्म्याची अनुभूती येते. असा या श्लोकाचा साधारण अर्थ आहे. छान श्लोक आहे बघा, विचार करण्यासारखा श्लोक आहे की सगळ्यात पहिल्यांदा म्हणतात की परांची खानी व्यतृणत स्वयंभू. परांची खानी व्यतृणत स्वयंभू. आपली ही जी इंद्रिय आहेत ही मुळातच बहिर्मुख आहेत. का बरं बहिर्मुख आहे? तशी ईश्वराची व्यवस्था आहे. इट इज बाय डिझाईन. हे निर्माण करताना मॉडेल भगवंतांनी असंच निर्माण केलं की आपली इंद्रिये कायम बहिर्मुख असतील. 5 इंद्रिय आहेत. आपले कान, नाक, डोळे, त्वचा आणि जिव्हा. या प्रत्येक इंद्रियाचा एक एक विषय आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. डोळ्यांचा विषय रूप हा आहे, कानांचा विषय शब्द हा आहे आणि तसंच इतर इंद्रियांचे आपले आपले एक एक विषय आहेत. डोळ्यांचा विषय रूप आहे, याचा अर्थ डोळे त्या रूपाचं ग्रहण करतात, कान त्या शब्दांचं ग्रहण करतात आणि आपापल्या इंद्रियांची बाहेरच्या आपापल्या विषयांकडे नेहमी धाव असते. आणि अशा प्रकारे इंद्रिय बाहेर आपापल्या विषयांकडे धावणं हे त्या ईश्वराने तयार केलेलं आपलं मनुष्य देहाचं डिझाईन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात चॉईस नाही. खूप लोकांचं असं एक तक्रार असते, काय हो आमचं लक्ष आतमध्ये लागतच नाही, आम्ही अंतर्मुख होतच नाही, बाहेरच्याच जगामध्ये आमचं लक्ष कायम आकर्षित होतं, मोहित होतो आपण त्याने. का होतो? कारण की देवाने आपल्याला तसंच बनवलं आहे. देवाने आपल्याला तसं का बनवलं त्याचं देखील कारण आहे की जन्म घ्यावा लागे वासनेचे संगी. आपल्या अनंत जन्मांच्या अपूर्ण वासना, इच्छा आहेत. त्या वासनांच्या पूर्तीसाठी आपल्याला वर्तमान जन्म, वर्तमान मनुष्य देह मिळालेला आहे आणि त्या वासनांची पूर्ती करण्यासाठी बाहेर जाऊन विषयांचा उपभोग घेणं आवश्यक आहे, विषयांची प्राप्ती करणं आवश्यक आहे. हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपलं कर्माचं अकाउंट, भोगांचं अकाउंट सेटल होणार नाही. ते आपलंच स्वतःचं अकाउंट सेटल व्हावं म्हणून भगवंतानी, देवाने आपल्याला निर्माण करताना इंद्रिय बहिर्मुख करून ठेवलेली आहेत. बहिर्मुख कोणाकडे धावतात? विषयांकडे धावतात. बघा, हे डबल ट्रबल आहे. म्हणजे देवाने 2 प्रकारे आपल्यासाठी समस्या निर्माण करून ठेवलेल्या आहेत. एक, त्यांनी आपली इंद्रिय बहिर्मुख केली आणि दुसरं, बाहेरचे जे विषय आहेत ते इतके सुंदर आणि आकर्षक बनवले की ते विषय जास्त जास्त आपल्या इंद्रियांना आणि आपल्याला स्वतःकडे खेचून घेतात. नुसतं खेचून घेत नाही तर ते आपल्याला बांधून ठेवतात. बाहेरच्या विषयांनी आपल्याला बांधून ठेवलेलं आहे ते अदृश्य बंधन आहे. आपण बांधले गेलेलो आहोत हे देखील आपल्याला कळत नाही, इतकं ते सूक्ष्म बंधन आहे आणि इतकं ते आपल्याला पकडून ठेवतं, आकर्षित करतं आणि पकडून ठेवतं. सुट्टीचे दिवस होते, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, तेव्हा आम्ही सगळा परिवार एका ठिकाणी सुट्टीसाठी गेलो होतो. थंड हवेचं ठिकाण, मला असं वाटतं मसुरीला गेलो होतो, बहुतेक जागेचं नाव आठवत नाही. तर छान उंच डोंगर होते आणि त्या उंच डोंगराच्या इथे गेलो. तिथे खूप छान वातावरण होतं, हवेमध्ये गारवा होता, धुकं पडलेलं होतं. डोंगराच्या वरून खूप छान झाडी दिसत होती, मधून सूर्यप्रकाश होता आणि एवढं सगळं ते सुंदर निसर्गाचं दृश्य आनंदाने बघत असताना हल्ली काय होतं की आपण निसर्गाच्या ठिकाणी एखाद्या जातो, 2-5 मिनिट जेमतेम ते दृश्य बघत नाही की लगेच आपले कॅमेरे बाहेर निघतात.
तसा आमचा सेलफोन बाहेर निघाला, सगळ्यांचा सेलफोन बाहेर निघाला, कारण की प्रत्येकाला फोटो काढायचे होते. तसे मी भरपूर फोटो काढले. धुकं बघतानाची मी, सूर्योदय बघतानाची मी, डोंगरावरती चढलेली मी, असे अनेक फोटो काढले आणि काढल्या ते फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केले. व्हॉट्सॲपवर पाठवले, फॅमिलीला पाठवले, मित्रांना पाठवले, मैत्रिणींना पाठवले, फेसबुकला पाठवले. तो सगळा दिवस संपला. आम्ही झोपलो. 1-2 दिवस तिथे फिरल्यावरती आम्ही दुसऱ्या गावाला गेलो. बघा, अनेक पैसे खर्च करून आपण एखाद्या सुट्टीच्या ठिकाणी जातो, 1-2 दिवस फिरतो, मग तिसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा नवीन गावाला गेलो आणि नवीन गावाला गेल्यावर नवीन जागा आहे, नवीन जागेचं नवीन सौंदर्य आहे, ते सौंदर्य बघण्याची थोडी तरी इच्छा मनामध्ये असावी. पण माझ्या मनात काय, आता आम्ही डेहराडूनला गेलो, पण डेहराडूनला आल्यावरती माझ्या डोक्यात अजून की मसुरीला आपण इतके सुंदर फोटो काढले होते, ते सगळे फोटो आपण पोस्ट केले, त्याच्यावर कोणाचे काय रिप्लाय आले, किती लोकांनी थम्सअप केलं, किती लोकांनी स्माइली टाकली, किती लोकांनी म्हटलं किती छान, तुम्ही कुठे गेला आहात वगैरे प्रश्न विचारले, किती लोकांनी माझं कौतुक केलं, माझ्या फोटोचं कौतुक केलं आणि त्या सुंदर जागेचं कौतुक केलं. सो आता फिरतोय आम्ही डेहराडूनमध्ये, पण माझं लक्ष आहे सगळं त्या फोनमध्ये आणि फोनमध्ये कोणी काय रिप्लाय केलं त्या एका गोष्टीमध्ये. त्या विषयाने मला बांधवून ठेवलेलं आहे. बघा, मसुरी सुटलं आणि त्या डेहराडूनमधली एकही जागा मी एन्जॉय नाही करू शकले, कारण की ते फोटो आणि त्या फोटोवरचं कौतुक यांनी मला बांधून ठेवलेलं आहे. आता नवीन जागेचं सौंदर्य अनुभवण्यासाठी मी स्वतंत्र नाही आणि अशा प्रकारे मी बंधनात अडकले हे आपल्याला कळत देखील नाही. हजारो लाखो फोटो अनेक गोष्टींचे आपण काढतो, अनेक पूर्वीच्या हार्ड कॉपीज, आत्ताच्या सॉफ्ट कॉपीज, आपलं फोन, आपलं लॅपटॉप, त्याची मेमरी भरून जाते. त्यातले किती फोटो आपण बघतो. काही ना काहीतरी आपले सगळे जुने दिवस, आपल्या आठवणी, आपल्या मेमरी, ते निसर्ग, तो सौंदर्य, सगळं काही त्या फोटोच्या माध्यमातून प्रिझर्व करावंसं वाटतं. का प्रिझर्व करावंसं वाटतं? कारण की त्या विषयाने आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. हे अदृश्य बंधन आहे. प्रत्यक्ष या श्लोकातला विषय नाही, पण मला ही गोष्ट माहिती आहे की आमचे जे सद्गुरू आहेत, परमपूज्य डॉक्टर काका, ते त्यांच्या जुन्या काळामध्ये त्यांनी बराच प्रवास केला, अनेक तीर्थक्षेत्रांना गेले, निसर्गाच्या सुंदर स्थळांना गेले, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या त्यांच्या परिवारासोबत, एकटेही बरेच फिरले आहेत. पण त्यांच्याशी चर्चा करताना आम्हाला असं कळलं की त्यांनी एकाही जागी कधीच कॅमेरा नेला नाही आणि कुठलाच फोटो काढला नाही, ना निसर्गाचा ना स्वतःचा. आणि त्यांना कोणीतरी एकदा विचारलं की काका, तुम्ही कॅमेरा नेत नाही का तुमच्याबरोबर किंवा फोटो काढत नाही का? तेव्हा ते म्हणे, मला कधी आवश्यकताच वाटली नाही या गोष्टींची, कधीच नाही. आता विचार करा की अशा प्रकारे आवश्यकता न वाटणं आणि आवश्यकता वाटल्यामुळे त्याच्यात गुंतून पडणं, आपण कसे बांधले जातो. या इंद्रियांच्या माध्यमातून जे ब्रह्मदेवानी बहिर्मुख करून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे आपण बांधले जातो. ते कायम बाहेरच्या विषयांकडे आकृष्ट होत राहतात. त्याचा परिणाम किंवा रादर त्याचा दुष्परिणाम काय होतो? तस्मात परांग पश्यती. आपली वृत्ती कायम बहिर्मुख राहते, बाहेर पाहणारी, बाहेर धावणारी राहते, न अंतरात्मन. आपला जो अंतरात्मा आहे, आपलं स्वरूप आहे, ज्याचं वर्णन भगवान यमदेवांनी 2ऱ्या-3ऱ्या वल्लीमध्ये अत्यंत विस्ताराने केलं. या अंतरात्म्याला पाहण्यासाठी, त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी आपली वृत्ती, आपलं मन अजिबात मोकळं नसतं. आणि बघा, थोडंसं आपल्याला एक काय म्हणूया, एक छोटासा ट्रिगर लागतो. आपली वृत्ती बहिर्मुख होण्यासाठी आपल्याला अगदी छोटासा ट्रिगर लागतो. टी व्हीवरती जेवढ्या सगळ्या जाहिराती दाखवतात त्या बाय डिझाईन फक्त 30 सेकंदाच्या किंवा फार तर फार 1 मिनिटाच्या असतात. त्या 1 मिनिटामध्ये ते आपलं अटेन्शन कॅच करून घेतात की काले लंबे घने बाल. ते बघितलं तो तेल आणि शॅम्पू की लगेच बाजारात जाऊन तो आणावासा वाटतो. तो पेंट बघितला की लगेच तसं पेंट घराला द्यावंसं वाटतं. ते अजून काय, ते फोन बघितला की तो फोन आपण घ्यावा, ते कपडे बघितले की कपडे आपण घ्यावे. सो ते जे काही आहे ते नुसतं एकदा पाहिलं, ऐकलं की तत्क्षणी ते भोगावं ही इच्छा आपल्या मनामध्ये होते. आणि हे अखंड हे इच्छांचं जाळं, इच्छांचा इन्फायनाईट लूप आपल्या जीवनामध्ये चालू असतो. त्याच्यामुळे आतला जो अंतरात्मा आहे, त्या अंतरात्म्याचं स्वरूप आहे सच्चित आनंद. तो मुळात सुखरूप आहे, त्याला निरपेक्ष सुख म्हणतात. अजून आपण ही संकल्पना या फोरमवर शिकलो नाही, पुढच्या काही सत्रांमध्ये आपण ती संकल्पना शिकू. परंतु बाहेरच्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या माध्यमातून आतमध्ये येणारं, आपण भोगणारं सुख, हे सगळं सुख अत्यंत टेम्पररी असतं, अत्यंत तत्कालिक असतं.
आणि येतं जातं, कायम टिकत नाही, कायम राहत नाही, तरी देखील आपण परत परत त्याच्या पाठीमागे धावतो आणि त्याच्यामुळे आपल्या आतमध्ये कायम उपलब्ध असलेलं सुखरूप आत्मा आपल्याला बघता येत नाही. आत्मा नावाचं जे तत्व आहे बघा, आपल्याला 3ऱ्या वल्लीमध्ये सांगितलं होतं, त्या वल्लीमध्ये आत्म्याचं वर्णन केलं होतं की अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम तथा अरसम, नित्यम, अगंधवत चयत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 4ही त्या आत्म्याच्या ठिकाणी नाही. आत्म्याला ऐकता येत नाही, आत्म्याला चाखता येत नाही, आत्म्याचा रस आत्म्याला पाहता येत नाही, आत्म्याला गंध नाही, आत्म्याला स्पर्श देखील करता येत नाही. असं जरी असलं तरी तो आपल्या आतमध्ये आहे, अखंड उपलब्ध आहे आणि तो सुखरूप आहे. जे शब्दे विण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगीजे. ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर ओवी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेली आहे की ह्या आत्मरूप आत्मज्ञानाचा जो प्रांत आहे तो शब्दे वीण संवादिजे, की कुठलेही शब्द नाही परंतु तिथे संवाद आहे. इंद्रिया नेणता भोगीजे, आपल्या इंद्रियांना कळत देखील नाही, आपली इंद्रियांना न कळता तो भोग आहे, असा तो आत्म्याचा भोग आहे, आत्मसुखाचा भोग आहे. परंतु असं सहज फ्री ऑफ कॉस्ट कायम उपलब्ध असलेलं आत्मसुख घ्यावं असं आपल्याला अजिबात वाटत नाही, बहुतांश लोकांना वाटत नाही. कारण की ते शब्द, स्पर्श, रूप, रसाच्या माध्यमातून मिळणारं सुख तिकडेच ते कायम धावत असतात, तिकडेच त्यांची कायम प्रवृत्ती भरकटलेली असते. आणि बहुतांश हजारो लाखो कोट्यवधी जगातले लोक असे असताना कश्चित धीरहा, अत्यंत क्वचित एखादा विरळा फार भाग्यवान आणि धैर्यशाली मनुष्य असा असतो जो प्रत्यगात्मानं ऐक्षत. प्रत्यगात्मानं ऐक्षत म्हणजे तो प्रत्यगात्म्याला पाहतो. फार कमी लोक अंतर्मुख होऊन आपल्या स्वतःच्या अंतरात्म्याला पाहू शकतात. परमार्थामध्ये जिथे जिथे आत्मदर्शन हा शब्द येतो तिथे आत्म्याचं खरं स्थूल दर्शन असा त्याचा अर्थ नाही. आत्मदर्शन म्हणजे आत्मानुभूती. मग इथे प्रत्येक आत्म्याचं दर्शन म्हणजे प्रत्येक आत्म्याची अनुभूती. प्रत्येक म्हणजे आतला. अशा आपल्या अंतर्मुख होऊन आतल्या आत्म्याची अनुभूती घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यासाठी आधी अंतर्मुख होणं आवश्यक आहे. समर्थांनी म्हटलेलं आहे दासबोधामध्ये की अंतर्निष्ठ तितुके तरले आणि अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. जितकी आपली वृत्ती बाहेर पांगलेली असेल, बाहेरच्या सृष्टीमध्ये, बाहेरच्या विषयांमध्ये. आणि बघा, आपलं एक माणसाचं मन इतकं विचित्र असतं की सुरुवातीला आपलं मन जे आहे ते प्रपंचामध्ये पांगलेलं असतं, संसारामध्ये पांगलेलं असतं. मग थोडंफार आपण दासबोधाचा अभ्यास करतो, गीतेचा करतो, थोडाफार काय उपनिषदांचा करतो, वाचतो, मनाचे श्लोक ऐकतो, लोकांना सांगतो, चर्चा करतो. मग कळतं या संसारात तथ्य नाही आहे, एवढं आपण गुंतून राहू नये, कळतं. संसारातलं लक्ष कमी होतं. पण हळूहळू आपण जो परमार्थ करतो त्या परमार्थाचा प्रपंच सुरू करतो. म्हणजे पूर्वी मी असं म्हणत असे की हो बघा, माझ्याकडे किती साड्या आहेत, मी सगळ्या बाजारात आली की नवीन साडीचं मॉडेल मी घेते, लगेच माझ्याकडे लेटेस्ट फॅशनची साडी असते, असं मी पूर्वी म्हणायची. आता मी म्हणते की आता बघा, हे गीतेचं नवीन पुस्तक आलं की मी ते घेते. सगळ्या गीतेच्या टीकाकारांची टीका माझ्याकडे आहे, सगळ्या लोकांच्या टीका मी वाचलेल्या आहेत. गीतेवरती मी हजारो प्रवचनं केलेली आहेत, माझी प्रवचनं ऐकायला हजारो लोक येतात. तर आपण काय करतो की परमार्थात आल्यावर परमार्थाचा देखील प्रपंच करतो. ज्या सगळ्या सवयी होत्या, तुलना, हेवे दावे, मत्सर, वनपमॅनशिप आपली प्रपंचामध्ये, ती सगळी परमार्थामध्ये घेऊन येतो. आणि मग आपण आधी तिकडे पांगलेलो होतो, आता आपण इकडे पांगलेलो राहतो. काहीतरी करून आपली वृत्ती ही अखंड बहिर्मुख राहते, अंतर्मुख होत नाही. आणि यमदेवांनी आपल्याला पहिल्या अध्यायाच्या 2ऱ्या वल्लीमध्ये श्रेय आणि प्रेय सांगितलं होतं की श्रेय आणि प्रेय हे जेव्हा आपल्या समोर येतात जीवनामध्ये, ते कायम बेमालूमपणे एक दुसऱ्यांच्यामध्ये मिक्स होऊन येतात, मिसळून येतात. इतके बेमालूमपणे आपल्या समोर येतात की आपण श्रेयाची निवड करावी आणि प्रेयाचा त्याग करावा, प्रेयापासून दूर राहावं, प्रेयाला आपण डिप्रायोरिटाईज करावं, असे आपल्याला कळत देखील नाही, इतके ते छुपे रुस्तुम असतात. आणि अशा प्रकारे जेव्हा श्रेय प्रेय एकमेकांच्या मध्ये मिसळून आपल्या समोर येतात तेव्हा तिथे देखील यमदेवांनी धीर हा शब्द वापरला होता. श्रेयो ही धीरो भी प्रेयसो वृणीते, की जे श्रेय असतात त्याची धीर म्हणजे बुद्धिवान लोक
त्याला स्वीकारतात, त्याची निवड करतात. आणि जे मंदबुद्धी लोक असतात, म्हणजे आपल्यासारखे संसारात अडकणारे लोक, ते एक तर आपल्या प्रापंचिक संसारामध्ये अडकतात किंवा पारमार्थिक संसारामध्ये अडकतात. पण प्रापंचिक पारमार्थिक दोन्ही संसाराच्या बाहेर निघून त्याच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे, आत्मा नावाचं जे तत्व आहे, त्याला स्वीकारणारा, त्याचा पाठलाग करणारा, त्याच्या अनुभूतीची इच्छा करणारा फार कोणीतरी विरळा असतो, क्वचित असतो. श्रवणायापी बहुभिः न लभ्य. अनेक हजारो लाखो लोकांना हे तत्वज्ञान ऐकायला देखील मिळत नाही. शृण्वन्तोपि बहवो यम न विद्युः. ऐकून अनेक लोकांना कळत देखील नाही की हे काय आत्मा ब्रह्म चालू आहे, यांचं सच्चिदानंद काय बोलतात, यांना तरी कळतं का, मला कळत नाही. अनेक दिवस, अनेक वर्ष लागतात हे सगळं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी, त्याची इन्साईट येण्यासाठी बराच काळ जावा लागतो. आणि आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्धा या मंत्राचा आपण कठोपनिषदामध्ये अभ्यास केला असतो की फार हजार लाखो कोट्यावधी लोकांच्या मध्ये असा क्वचित कोणीतरी असतो की जो प्रत्यक्ष हे ऐकतो, ऐकून खरंच त्या अंतरात्म्याच्या अनुभूतीसाठी साधना करतो, बाकी सगळे उपद्व्याप बंद करतो, त्याला डिप्रायोरिटाईज करतो. आणि असा एखादाच कोणीतरी का असतो? हजार लोक जेव्हा प्रवचन ऐकतात, हजार लोक जेव्हा कठोपनिषद हातात घेऊन अभ्यास करतात, त्यातल्या फार कमी लोकांची पुढच्या स्टेपला प्रगती होते. पुढच्या स्टेपला प्रगती कमी लोकांची का होते याचा जर विचार केला तर इथे एक छान शब्द त्यांनी वापरला यमदेवांनी की अमृतत्वम इच्छन. हा जो एखादा क्वचित कोणीतरी विरळा असतो तो आपल्या प्रत्येक आत्म्याला का पाहू शकतो? कारण की मुळामध्ये त्याची स्वतःची ती इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे. कुठली इच्छा आहे? अमृतत्व. हे अमृतत्व मी उपभोगावं, या अमृतत्वाचा मला अनुभव यावा अशी त्याची तीव्र इच्छा असते. इथे जे अमृतत्व म्हणलं आहे ते आणि पुराणांमध्ये जे अमृत सांगितलं ते, त्याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. समुद्र मंथनातून बाहेर निघालं, मग ते चोरलं देवांनी, मग ते विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं, ते अमृत आणि हे अमृत यांचा अर्थार्थी संबंध नाही. हे अमृतत्व आहे. अमृतत्व म्हणजे ज्या आत्म्याचा कधीही मृत्यू होत नाही. न जायते म्रियते वा कदाचित. ज्याचा जन्मही होत नाही, ज्याचा मृत्यूही होत नाही, असं जे आत्मा नावाचं तत्व आहे अमर, ते मी आहे असा अनुभव घेण्याची प्रक्रिया म्हणजे अमृतत्व. असा अनुभव म्हणजे अमृतत्व. तर असे क्वचित फार कमी लोक जगामध्ये असतात की ज्यांना मी आत्मा आहे अशी अनुभूती घेण्याची खरंच इच्छा आहे. खरंच इच्छा, ज्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये मोक्षाची इच्छा म्हणतो. तीव्र मुमुक्षत्व असावं असं इथे यमदेव सूचित करतात की असं तीव्र मुमुक्षत्व जे आहे ते या जगामध्ये फार कमी लोकांचं असतं. असं आहे की आपण बाकी सगळ्या लोकांची चर्चा दूर ठेवू की पण आपण स्वतः प्रत्येकाने प्रामाणिकपणे डोळे बंद करून स्वतःशी हा प्रामाणिक विचार करावा. दुसऱ्यांना उत्तर दिलं नाही तरी चालेल की मला स्वतःला अशा प्रकारचं अमृतत्व खरंच हवं आहे का आणि ते ह्याच जन्मात हवं आहे का. असं आहे की आपल्या अनेक इच्छा असतात. परमार्थ आपण करतो एक साईड बिझनेस म्हणून, हॉबी म्हणून, बरं वाटतं म्हणून, वेगवेगळ्या कारणांनी लोक परमार्थ करतात. ऐकतात की ठीक आहे घरी फार कटकट हो, त्याच्यापेक्षा जाऊन ते उपनिषद गीता ऐकलं तर निदान तासभर चांगला जातो म्हणून बरेच लोक ऐकतात. परमार्थ ही अनेक वर्ष आपल्या जीवनामध्ये प्रायोरिटी होत नाही. नंबर 1 प्रायोरिटी होतच नाही. मला असं वाटतं आधी माझं शिक्षण व्हावं, मग लग्न व्हावं, मुलं बाळं व्हावे, त्यांचं शिक्षण व्हावं, त्यांचं लग्न व्हावं आणि त्यांना मुलं बाळं व्हावे, मग नातवंडांचं पण मुंज वगैरे व्हावी, ती मला बघायला मिळावी, मला चांगली नोकरी मिळावी, प्रमोशन मिळावं, घरात गाडी असावी, BMW असावी, अशा अनेक इच्छा असतात. आणि मग त्याच्याबरोबर एक ॲडिशनल इच्छा की मला मोक्ष पण मिळावा. तर अशा बाकीच्या 50 इच्छांच्या बरोबर 51वी इच्छा मला आत्म्याची अनुभूती हवी आहे, मला मोक्ष हवा आहे. असं 51वी इच्छा ती असून चालत नाही आपल्या जीवनामध्ये. खरंच जर आपल्याला हे अमृतत्व हवं असेल, ह्याच जीवनामध्ये हवं असेल तर त्याच्यासाठी तीव्र इच्छा होणं आवश्यक आहे. ती आपली प्रायोरिटी, ती आपली प्राथमिकता बनणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी जीवनातले जे उपद्व्याप आहेत, बघा आपण सगळे प्रापंचिक लोक आहोत. प्रापंचिक लोक असल्यामुळे आपण 24 तास गीता आणि उपनिषद हातात घेऊन बसू शकत नाही. आपल्या सगळ्यांना व्यवसाय आहे, घरदार आहे, घराची कर्तव्य आहेत, प्रपंचाची कर्तव्य आहेत.
पण या सगळ्यांच्यामध्ये आवश्यक काय आहे आणि अनावश्यक काय आहे याचा एकदाच प्रत्येकाने सुज्ञपणे निवाडा करून ठेवावा, की माझ्या प्रपंचाच्या व्यवसायाच्या दृष्टीने एवढ्या गोष्टी आवश्यक आहेत, ते माझं कर्तव्य आहे, ते मी केलं पाहिजे. या गोष्टी आवश्यक नाही, त्याच्यात मी डोकं घालणार नाही. आणि आवश्यकतेपुरता व्यवसाय प्रपंच केला, चरितार्थ चालवला तर प्रपंच देखील व्यवस्थित चालतो, तो देखील आपल्याला नेटाने करता येतो. आणि जो उरलेला वेळ आहे, प्रत्येक दिवसाचा जो उरलेला वेळ आहे त्याच्यामध्ये परमार्थामध्ये सुद्धा फार भटकंती न करता एका चॅनलमधून व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास आणि साधना केली तर मग ती इच्छा हळूहळू वाढत जाते, ती तीव्र होते. आणि तीव्र इच्छा झाली की मनुष्य अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतो. अंतर्मुख होणं हे आपल्याला नॅचरली नैसर्गिकरित्या कधीही जमणं शक्य नाही, कारण की आपल्या इंद्रियांचं डिझाईन हे बहिर्मुख होणं आणि बाहेर धावणं हेच आहे. त्यामुळे आपली इंद्रिय आपल्याला हट्टाने विचारपूर्वक अंतर्मुख करावी लागतील. आणि अंतर्मुख करण्यासाठी आधी तशी इच्छा मनामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे की मला मोक्ष हवा आहे, मला या आत्म्याची अनुभूती घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक ती साधना करण्याची माझी तयारी आहे, आवश्यक ती किंमत देण्याची माझी तयारी आहे. पाण्या वाचून मासोळी तैसा तुका तळमळी, तुकाराम महाराजांचं वचन आहे की भगवंताचं दर्शन झालं नाही, कुठल्या भगवंताचं, या आत्मरूप भगवंताचं, आत्मरूप विठ्ठलाचं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाण्याच्या बाहेर ठेवलेला मासा जसा तळमळतो तेवढी तळमळ जेव्हा मोक्षासाठी आत्मानुभूतीसाठी निर्माण होईल तेव्हा कुठे मनुष्य प्रामाणिकपणे प्रयत्न करेल की हे जे माझं 50 ठिकाणी विखुरलेलं लक्ष आहे ते मी हळूहळू कमी करतो, माझ्या इंद्रियांना आवरतो आणि आवरून काही काळ का होईना मी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतो. हे जे धीर व्यक्ती असतात, धैर्यवान पुरुष मनुष्य असतात, ते आवृत्त चक्षुः, त्यांची प्रक्रिया इथे दिलेली आहे. आवृत्त चक्षुः म्हणजे इंद्रियांना आतमध्ये वळवतात, विचारपूर्वक प्रयत्नपूर्वक वळवतात. असे जगामध्ये फार लोक जेव्हा जन्माला येतात तेव्हा बाय डिफॉल्ट सगळेच लोकांची वृत्ती बहिर्मुख असते, परंतु हे जे धैर्यवान पुरुष असतात ते विचार करतात, प्रयत्न करतात, साधना करतात आणि अंतर्मुख होतात हळूहळू. इथे जे दिलेलं आहे की आवृत्त चक्षुः म्हणजे डोळ्यांना आतमध्ये वळवणं, कानांना आतमध्ये वळवणं म्हणजे फिजिकली स्थूल दृष्टीने ते कानांना फोल्ड करणं किंवा डोळे बंद करून घेणं असा त्याचा होत नाही अर्थ. तर त्याचा लक्ष्यार्थ असा आहे की मनाला देखील आतमध्ये वळवणं, मनाला देखील अंतर्मुख करणं. एकांत सेवन याचं या परमार्थाच्या मार्गामध्ये फार महत्त्व आहे. आपलं असं होतं की एकटी जर मी घरामध्ये असेल तर घर खायला उठतो, हो इतकं बोर होतं, इतकं कंटाळा येतो, मग मी काय एकटी असले एखाद तास मी फार तर फार राहू शकते, मग लगेच मी फोन. आणि इथे एकांत म्हणजे नुसता स्थूल देहाचा एकांत नाही, तर तो सूक्ष्म देहाचा, मनाचा, अंतःकरण वृत्तीचा एकांत आहे. की घरामध्ये जर असा खरंच काही वेळ आपल्याला एकांत मिळत असेल, मिळण्याची शक्यता असेल तर बाकीचे सगळे उद्योग बाजूला ठेवून ताबडतोब हातामध्ये गीता घेऊन बसावी, मनाचे श्लोक घेऊन बसावेत आणि काहीतरी आपल्या शाश्वत कल्याणाचा विचार करावा, प्रयत्न करावा. जयास एकांत मानवला अवघ्या आधी कळे त्याला, असं समर्थ रामदास स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे की एकांत ज्याला मानवला, आणि एकांत मानवणं खरंच खूप कठीण आहे. तासभर जात नाही की आपण शेजारच्यांना फोन करतो, अहो येता का जरा चहाला, आज आमच्याकडे कोणीच नाही आहे, जरा बसू गप्पा मारू, खूप दिवसात आपण बोललोच नाही. मग शेजारचे येतात, त्यांच्याशी बोलण्यात 2 तास गेले, मग फोन केला, फोनवर बोलण्यात अर्धा तास 4-5 लोकांना व्हिडिओ कॉल केले, मग TV बघितला, मग फोन बघितला. असा एकांत इथे अपेक्षित नाही. एकांत म्हणजे सगळ्या प्रकारचा लोकसंपर्क खरंच काही काळ का होईना, शक्य असेल तर प्रत्येक दिवशी बंद करावा. एक अर्धा तास आपल्या दिवसाचा, 20 मिनिटं 10 मिनिटं सगळं बंद करून ठेवावं. प्रत्येक दिवशी असं अंतर्मुख होणं, एकांतात राहणं शक्य नसेल तर आठवड्यातला काही काळ, महिन्यातला काही काळ, वर्षातला काही काळ. आणि हे केवळ परमार्थासाठी नाही, तर बघा जे मोठे मोठे आर्टिस्ट असतात, लिखाण करणारे रायटर्स असतात, ते साधं फिक्शन रायटिंग करणारे नॉव्हेलिस्ट्स आहेत, त्यांचे इंटरव्ह्यूज मी वाचत होते की ते एकांतामध्ये जाऊन बसतात तेव्हा त्यांना त्या सगळ्या गोष्टी स्फुरतात आणि त्यांचं लिखाण पूर्ण होतं. मायक्रोसॉफ्ट कंपनी ज्यांनी प्रस्थापित केली ते बिल गेट्स नावाचे जे प्रसिद्ध उद्योगपती होते, तर अनेक वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी मायक्रोसॉफ्ट सुरू केली तेव्हा थिंक वीक नावाचा त्यांचा एक
कॉन्सेप्ट होता की दर वर्षातले 2 आठवडे, वेगवेगळे 2 आठवडे, दर 6 महिन्यातून 1 आठवडा थिंक वीक, म्हणजे ते 1 आठवडा सुट्टी घ्यायचे, लांब कुठेतरी जंगलामध्ये रिसॉर्टमध्ये एखाद्या झोपडीत एकटे जाऊन राहायचे आणि ते एकटे राहून तिथे तेवढ्या एका आठवड्यात सगळ्या प्रकारचा लोकसंपर्क तोडून फक्त बिझनेसच्या दृष्टीने नवीन काय काय आवश्यकता आहे, कुठल्या आयडियाज आहेत, असे अनेक रिसर्च पेपर्स ते वाचून काढायचे तेवढ्या एका आठवड्यामध्ये. त्यामुळे व्यवहारातल्या प्रत्येक क्षेत्रात देखील अशा प्रकारे काही काळ विड्रॉ होणं अपेक्षित असतं. मग स्थूल व्यवहारासाठी जर हे विड्रॉ होणं, निवृत्त होणं अपेक्षित आहे, तर आपल्या या अत्यंत सूक्ष्म आत्मतत्वाची अनुभूती घेण्यासाठी आपल्याला किती स्वतःला आवरावं लागेल हा थोडासा हिशोब करावा आपण. आणि काही काळ जर खरंच हा परमार्थ आपली प्रायोरिटी झाली तर आपण काही काळ अशा प्रकारे बहिरंग एकांत आपल्या रुटीनमध्ये सेवन करण्याचा प्रयत्न करावा. आणि आमच्या सद्गुरूंनी एक खूप छान वाक्य म्हटलं होतं की बहिरंग एकांताचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला अंतरंग एकांत साधता येतो. की बहिरंग एकांत साधला, सगळ्या लोकांना सांगितलं आता माझी साधनेची वेळ, कोणी मला डिस्टर्ब करू नका, खोलीचं दारबीर बंद केलं, खोलीमध्ये येऊन बसले, पण इथे बसले खरी मी, डोळे बंद केले, काहीतरी आत्म्याचा विचार करण्याचा प्रयत्न केला आणि 1760 दुसरे विचार मनामध्ये आले. असं होऊन चालत नाही. बहिरंग एकांताचा उद्देश काय आहे की इंद्रियांच्या वाटे बाहेर पांगणारी वृत्ती हळूहळू कमी करावी, तिला आतमध्ये वळवावं आणि ह्या आत्मतत्वाचं चिंतन करता यावं. त्याच्यासाठी प्रदीर्घ साधना लागते, प्रयत्न करावे लागतात. आणि असे प्रयत्न आपल्याला एवढं सगळं वर्णन ऐकलं की वाटतं आमच्याकडून काही होणार नाही बुवा, म्हणजे ते सगळं ते ऋषी मुनी साधूंचं काम आहे हे. आम्ही आपले सामान्य प्रापंचिक लोक आहोत, आमचं घर आहे, आम्हाला काही जमणार नाही. केव्हा जमेल? जर प्रायोरिटी झाली तर जमेल. प्रायोरिटी आपल्या जीवनात जी असते त्याच्यासाठी आपण बरोबर वेळ काढतो आणि लक्ष देऊन ते आपण शिकतो. आणि तिथं थांबायला काय, प्रायोरिटी जेव्हा आपल्या जीवनात होते तेव्हा आपण त्या गोष्टीकडे लक्ष देतो, ती शिकतो, आत्मसात करतो. तसं हे जेव्हा आपली प्रायोरिटी होईल, मला खरंच आत्म्याची अनुभूती हवी आहे, अमृतत्व हवं आहे, अशी इच्छा मनामध्ये निर्माण होईल, तेव्हा आपण आपल्या वृत्तीला अंतर्मुख करू. आणि ज्या प्रकारे हा धैर्यवान पुरुष त्या प्रत्येक आत्म्याची अनुभूती घेतो, त्या सुखरूप आत्म्याची अनुभूती घेतो, सुखासाठी त्याला वणवण बाहेर फिरावं लागत नाही, धावपळ करावी लागत नाही. एका जागी शांत बसून ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, असं जेव्हा आपण करायला शिकू तेव्हा त्या सुखरूप आत्म्याची आपल्याला देखील अनुभूती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतकं स्पेसिफिक याच्यामध्ये बोलावं लागतं. या प्रांतामध्ये गॅरंटी कुठलीही नाही, परंतु प्रयत्न केले तर प्रयत्नांती परमेश्वर नक्की शक्य आहे. आणि हा जो सगळा विषय आहे इंद्रिय बहिर्मुख असण्याचा, तो पहिल्या मंत्रामध्ये यमदेव सांगतात आणि त्याच साधारण विषयाचा जो उत्तरार्ध आहे तो दुसऱ्या मंत्रामध्ये सांगतात. दुसऱ्या मंत्रामध्ये म्हणतात यमदेव, पराच कामान अनुयंती बालाः ते मृत्योर्यंती विततस्य पाशम, अथ धीरा अमृतत्वं विदित्वा ध्रुवम अध्रुवेषु इह न प्रार्थयन्ते. मंत्राचा अर्थ आहे, अज्ञानी किंवा अल्पज्ञ लोक विषयभोगांचे पाठी लागलेले असतात व ते सर्वत्र पसरलेल्या जन्ममृत्यूच्या जाळ्यात अडकतात. परंतु जो विवेकी असतो, धीरा म्हणजे जो विवेकी असतो, तो मात्र अमृत व ध्रुव अशा तत्वाला निश्चयाने जाणून घेऊन इहलोकातील कोणत्याही अनित्य वस्तूची इच्छा धरीत नाही. पराच कामान, पराच म्हणजे बाहेरच्या, कामान म्हणजे बाहेरच्या वस्तूंची इच्छा, वस्तूंचा भोग, विषयांचा भोग. बालाः अनुयंती, जे बालिश लोक असतात, अल्पज्ञ, अविवेकी, मूर्ख, परमार्थाच्या दृष्टीने जे अजून इमॅच्युअर आहेत, स्पिरिच्युअल मॅच्युरिटी ज्यांना अजून आलेली नाही, असे पारमार्थिक दृष्टीने जे बालिश लोक आहेत, ते बाह्य वस्तूंचा भोग घेतात, विषयांच्या पाठीमागे धावतात, त्यांचंच अनुसरण करतात. आणि असं बाहेरच्या विषयांचं अनुसरण करणारे जे लोक आहेत ते मृत्योहो यंती विततस्य पाशम, मृत्यूच्या, विततस्य म्हणजे सर्वत्र पसरलेल्या, जन्ममृत्यूच्या सर्वत्र पसरलेल्या पाशम यंती, पाशामध्ये किंवा जाळ्यामध्ये अडकतात. जे लोकांना असे बाहेरच्या विषयांच्या माध्यमातून सुख उपभोगायचं असतं
ते त्या जन्ममृत्यूच्या जाळ्यामध्ये अडकतात. परंतु परंतु धीरा जे बुद्धिमान पुरुष आहेत, अमृतत्वम विदित्वा ध्रुवम, म्हणजे असं जे आत्मा नावाचं तत्व आहे, जे अमृत आहे, जे ध्रुव आहे, नित्य आहे, विदित्वा त्याला विवेकाने जाणतात. जे बुद्धिमान पुरुष आहेत ते आपल्या आतल्या अंतरात्म्याला, प्रत्येक आत्म्याला, तो प्रत्येक आत्मा कसा आहे, तो अमृत आहे आणि ध्रुव आहे. अशा ध्रुव आणि अमृत आत्म्याला विवेकाने जाणून अध्रुवेषु, म्हणजे अनित्य जे भोग आहेत, इह न प्रार्थयन्ते, म्हणजे या इह लोकावरती जेवढे काही अध्रुव भोग आहेत, अनित्य भोग आहेत, इम्परमनंट ज्या काही गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला पसरलेल्या, त्यांची इच्छा ते त्याच्यानंतर करत नाहीत. छोटी साधी संकल्पना इथे यमदेव समजावून सांगतायत की जेवढं आपलं लक्ष बाहेर असेल तेवढं आपण त्या जन्ममृत्यूच्या जाळ्यामध्ये अडकलेलं राहू. परंतु आतमध्ये वळवून त्या आत्म्याची एकदा अनुभूती घेतली की ह्या बाहेरच्या अनित्य गोष्टींचा जो आपला पाठलाग चालू आहे, त्याच्यामागे धावपळ करताना जी आपली दमछाक होते, ती सगळी आपली दमछाक कमी होऊन जाईल, धावपळ दमणूक कमी होऊन जाईल. केव्हा कमी होऊन जाईल? जेव्हा त्या आतल्या अंतरात्म्याचा, प्रत्येक आत्म्याचा मला अनुभव येईल. बालाहा म्हणजे बालिश लोक म्हणजे आपण बघतो बघा की एखादं व्यवहारामध्ये लहान मूल असतं, ते लहान मूल आपल्या खेळण्यामध्ये फार त्याचा जीव अडकलेला असतो. हल्ली असं आहे की ते टॉय कार मिळतात, छोट्या कार लहान मुलांच्या. ते लहान मूल आपलं कार घेऊन खेळतं. BMW मॉडेल आहे, मग सांगतो खूप आपल्याला की बघा माझी BMW आहे. आणि ती BMW आपण त्याच्या हातातून काढून घेतली की तो मुलगा आक्रस्ताळेपणा करतो, माझं खेळणं का घेतलं, माझी कार आहे, मला परत द्या. आणि जे मोठे माणसं असतात घरातले, त्यांना कळतं की ती कार खोटी आहे आणि ती लहान मूल तात्पुरतं त्याच्याशी खेळते. मोठं झालं की त्याचं ते कारचं वेड निघून जाईल. ती काही खरी कार नाही, तात्पुरतं वेड आहे, तात्पुरता आक्रस्ताळेपणा आहे. असं जसं मोठे लोक त्या लहान मुलांकडे बघून म्हणतात, अगदी तसंच आपण वयाने मोठे होतो पण आपली कार तीच राहते आणि आपण तसाच आक्रस्ताळेपणा करतो. खरी BMW जेव्हा मी घरामध्ये घेते आणि BMW खाली पार्क केली आहे, नवीन कोरी गाडी घेतली, कोणीतरी येऊन तिला टक्कर दिली आणि मागे त्याला स्क्रॅच गेला, कोणीतरी येऊन तिला पंक्चर केलं, कोणीतरी येऊन तिची काच फोडली. असं जेव्हा माझ्या खऱ्या BMW बद्दल होतं आणि नवीन कारबद्दल होतं, तेव्हा जी काही माझ्या जीवाची तळमळ होते, अंगाची लाही होते, भयंकर राग येतो, तो सगळ्या त्या लहान मुलाच्या आक्रस्ताळेपणासारखाच असतो. इथे आपल्याला म्हणतात की असं जेवढ्या तुम्ही वेगवेगळ्या वाहनांच्या मध्ये, विषयांच्या मध्ये अडकलेले आहात, तेवढे तुम्ही जन्ममृत्यूच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहात. असं का म्हणलं यमदेवांनी? आपल्या दृष्टीने आपण विषयांच्या मध्ये गुंतलेलो आहे, परंतु प्रत्येक विषयाला मृत्यू आहे, म्हणजे अंत आहे. प्रत्येक विषयाला एक्सपायरी टॅग आहे. एक्सपायरी टॅग घेऊनच प्रत्येक विषयाची निर्मिती झालेली आहे. नवीन BMW घेऊन मी जेव्हा घरामध्ये येते तेव्हा नव्याचे 9 दिवस, मग हळूहळू ते डिमिनिशिंग युटिलिटी म्हणतात तसं 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष झाले की त्या BMWची किंमत कमी होते. एक अशी वेळ येते की मला ती विकावी लागते आणि जरी मी ती विकली नाही तरी ती भंगारमध्ये देऊन टाकावी लागते, कारण की ती मला वापरता येत नाही. त्याची युटिलिटी, त्याचं वापरणं हे सगळं कमी होऊन जातं. म्हणजे त्या BMW कार या विषयाला एक्सपायरी डेट आहे, एक्सपायरी टॅग आहे. परमनंट आयुष्यभर एका कारचा उपभोग मी घेऊ शकत नाही. आणि असं जेवढ्या वेगवेगळ्या व्यक्ती वस्तूंमध्ये माझं मन अडकलेलं आहे, ती प्रत्येक वस्तू विनाशशाली असल्यामुळे इथे यमदेवांनी त्याला उपमा दिली आहे की हे मृत्यूचं जे जाळं आहे ते संपूर्ण सृष्टीवरती पसरलेलं आहे. जन्ममृत्यूचं जाळं पसरलेलं आहे, म्हणजे प्रत्येक विषय ज्याच्यामध्ये माझा जीव गुंतलेला आहे त्या विषयाची कधीतरी निर्मिती झाली आणि त्याचा कधीतरी विनाश होणार आहे, क्षिती होणार आहे. मग अशा ज्या गोष्टी बुडणार आहेत, ज्या गोष्टी नष्ट होणार आहेत, ज्या गोष्टी कायम टिकणाऱ्या नाही, त्या मला हव्या. हे माझं घर, माझा मुलगा, माझी कार, माझे कपडे, माझं कपाट, माझा लॅपटॉप, माझा फोन, ही सगळी माझी नवीन खेळणी झाली. लहानपणची खेळणी वेगळी होती, आता मोठेपणची खेळणी वेगळी झाली. परंतु हे सगळंच जन्ममृत्यूचं जाळं आहे आणि हे जन्ममृत्यूचं जाळं आहे आणि दिवसेंदिवस मी त्याच्यामध्ये अडकत चाललेली आहे. हे बंधन आपल्याला कळत नाही. या विषयांच्या पाठीमागे आपण धावत राहतो. समर्थांनी म्हटलेलं आहे की प्राणी संकल्पे बांधला,
मग आता या विषयांच्यामध्ये या जन्ममृत्यूच्या जाळ्यामध्ये जर आपल्याला अडकायचं नसेल तर मग या विषयांच्यापासून स्वतःची सोडवणूक कशी करून घ्यायची? जसं मी म्हणलं की आपण काही संन्यासी नाही. हे घरदार सोडून आपण काही कुठे वनामध्ये जाऊन राहणार नाही, कुठल्या आश्रमात जाऊन राहणार नाही. हल्ली असं कुठे जाऊन राहण्यासाठी वन देखील उपलब्ध नाही. असं नदीच्या किनाऱ्यावर वगैरे जाऊन राहणं शक्य देखील नाही आजकालच्या काळामध्ये. मग संसारात राहून जर आपल्याला ह्याच्यापासून स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल तर मग काय करता येईल? तर बघा, विषय जे आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहेत त्या विषयांच्या आसण्याने बंधन होत नाही. त्या विषयांच्याबद्दल आपल्या मनात जी आसक्ती आहे, रागद्वेष आहे, हवे नको आहे, ते मनातलं हवे नको असणं हे बंधनकारक आहे. विषयांचं जे फिजिकल प्रेझेन्स आहे तो बंधनकारक नाही. जेवायला मी बसते, जेवायला आहे माझ्या पानामध्ये एक गुलाबजाम, दुसरी आहे कारल्याची भाजी. गुलाबजाम मला खूप आवडतात, कारल्याची भाजी मला अजिबात आवडत नाही. मग जेव्हा माझ्या पानामध्ये गुलाबजाम कारल्याची भाजी वाढतात तेव्हा गुलाबजाम या विषयाने मला बांधून ठेवलेलं आहे, कारण की मला तो खावासा वाटतो आणि तो अजून मिळावा असं देखील वाटतं. कारल्याची भाजी मिळाली नाही, पानातली कोणी काढून घेतली तरी काही फरक पडत नाही, कारण की मुळात मला ती आवडतच नाही. मग गुलाबजामचं बंधन का बरं आहे? तो मला हवा आहे म्हणून त्याचं बंधन आहे. जर मला तो हवाच नसला असता, बऱ्याच लोकांना स्वीट टूथ नसतो, गोड पदार्थ आवडत नाहीत. ज्या गोष्टी मला आवडत नाही त्याचं मला बंधन होत नाही. ज्या गोष्टी मला हव्याशा वाटत नाही त्यांचं मला बंधन होत नाही. मग जगाचं स्वरूप आहेत की हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, अनेक सगळे खाण्याचे पदार्थ, भोगण्याचे पदार्थ अखंड 24 तास आपल्या आजूबाजूला असणार आहेत. असू दे त्यांना, पडू दे त्यांना. ते असणं हे देखील ब्रह्मदेवाचं, ईश्वराची निर्मितीच आहे. त्याने अशाच प्रकारे ही सृष्टी निर्माण करून ठेवलेली आहे. मग मला त्याच्यातून स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर केवळ रागद्वेष वियुक्तैस्तु, गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं होतं 2ऱ्या अध्यायामध्ये, जर आठवत असेल तर, की या सगळ्या इंद्रियांच्या मध्ये तुम्ही वावरा, सगळ्या इंद्रियांचा उपभोग पण घ्या, फक्त हवे नकोची भावना काढून टाका. हे मला हवं आहे आणि हे मला नको आहे. हवे असण्याचं देखील बंधन आहे, नको असणं हे देखील बंधन आहे. हवं असणारा विषय असला तर मला सुख होतं, नको असणारा विषय नसला तर मला सुख होतं. त्यामुळे हवे नको काढून टाकलं तर जगामध्ये कितीही विषय असले तरी त्याचा आपल्याला त्रास होत नाही. प्रारब्धाच्या भोगाच्या अनुसार जे काही विषय वाटायला येतील. बघा, आता एखाद दिवशी मला समोसे खूप आवडतात, पानामध्ये समोसे पण आहेत, गुलाबजाम आहेत, वा वा किती छान जेवण आहे, चविष्ट झालेले आहेत, अवश्य त्याचा भोग घ्यावा, अवश्य त्याच्यातला रस चाखावा. पण एखाद दिवशी पानामध्ये समोसे, गुलाबजाम काहीच नाही, नुसती कारल्याची भाजी आहे आणि कोरडी भाकरी आहे, मग ती सुद्धा तेवढ्याच आनंदाने खावी. जेव्हा जो विषय मिळेल, प्रारब्धाने वाटायला येईल, तेव्हा त्याचा विना तक्रार उपभोग घ्यावा. आणि जेव्हा जो विषय वाटायला येणार नाही तेव्हा विना तक्रार त्याच्याबद्दल विचारही करू नये. अशा प्रकारे एक आचार्यांनी इथे खूप छान लिहून ठेवलेलं होतं वाक्य, की अनवरत जन्म मरण जरारोगाद्य अनेक अनर्थव्रातम प्रतिपद्यंत. आचार्यांनी या टीकेमध्ये लिहून ठेवलेलं आहे की अशा प्रकारे जेव्हा मला विषय हवे असतात आणि नको असतात तेव्हा अनवरत म्हणजे निरंतर जन्म मरण जरा रोग, म्हातारपणा, रोग याच्या पूर्ण समूहामध्ये हा जो अनर्थ समूह आहे हा मला प्राप्त होतो, हा मला भोगावा लागतो. बघा, आपल्याला म्हणतो मला वार्धक्य नको, मला म्हातारं व्हायचं नाही. ते येणारच आहे, तुला हवे नको असण्याचा काही प्रश्नच नाही आहे. त्यामुळे शरीराच्या अवस्था, शरीराच्या आजूबाजूचे अनेक विषय हे सगळे आपल्याबरोबर राहणार आहेत. त्याच्यातलं हवे नको काढून टाकलं तर त्यापैकी कशाचंही आपल्याला बंधन होणार नाही, कशाचाही आपल्याला त्रास होणार नाही. आणि अशी जर आपण आपली वृत्ती करून घेऊ शकलो, विषयांच्या मधलं हवे नको जर आपण काढून स्वतःला विड्रॉ करू शकलो, हे जे मायेचे पाश आहेत हे आपण मायेचे पाश ओळखून हळूहळू त्याच्यापासून स्वतःला दूर करू शकलो. ही सगळी माया आहे. बघा, जिथे जन्म आहे तिथे माया आहे, जिथे मृत्यू आहे तिथे माया आहे, जिथे हवे नको आहे तिथे माया आहे. आमच्या सद्गुरूंनी ग्रंथामध्ये एक छान संकल्पना आहे. आज तो आपला विषय नाही त्यामुळे आपण विस्ताराने बघणार नाही, पण एक आहे ईशकृत माया आणि एक आहे जीवकृत माया. ईशकृत माया म्हणजे ईश्वराने ही सगळी सृष्टी आणि त्याच्यामध्ये भेद निर्माण केले.
म्हणजे पाणी निर्माण केलं, पण पाण्याची नदी आहे, तळं आहे, डबकं आहे, समुद्र आहे, लाटा आहेत, घरातलं प्यायचं पाणी आहे, वापरायचं पाणी आहे, घाण पाणी आहे. अशा या वेगवेगळ्या गोष्टी भेद ईश्वरानेच निर्माण केले. पर्वत, डोंगर, सूर्य, सूर्यास्त, घर, माती, विटा या सगळ्या गोष्टी भगवंताने निर्माण केल्या, माती निर्माण केली. आणि ईश्वराने दिलेले हे जे बेस एलिमेंट्स आहेत ते घेऊन मनुष्याने काही रचना केल्या, काही निर्मिती केली. जसं विटा मनुष्याने बनवल्या, घर मनुष्याने बनवलं, अनेक उपकरणं बनवली. तर काही जी आहे ती ईशरचित माया आहे आणि काही जी आहे ती जीवरचित माया आहे. आणि जीवरचित माया म्हणजे जीवाने स्वतःसाठी जे काही बनवलं या सृष्टीमध्ये, जे काही कमवलं ते जीवरचित माया. आणि नुसतं बाहेरचं कमावलेलं नाही, तर मनातले आतले विकार, काम, क्रोध, लोभ, मोह हे देखील जीवरचित मायेमध्ये येतात. मग या ईशरचित माया आणि जीवरचित माया यांची निवृत्ती कशी करायची, यांच्यापासून स्वतःची सुटका कशी करायची, हा एक सुंदर विचार आहे, साधना पद्धती आहे. तो आपला आजच्या मंत्राचा विचार नाही, परंतु जीवकृत माया ही प्रयत्नाने, विचाराने, साधनेने आपल्याला ती निवृत्त करावी लागते. आणि ईशरचित माया केवळ ओळखावी लागते. असं म्हणतात की ही माया आहे हे ओळखलं की तिचा आपल्यावरचा परिणाम कमी होतो. आजूबाजूला जे काही सृष्टीमधले जेवढे काही भेद दिसतात ते मायिक आहेत, एवढं जर आपण केवळ ओळखलं तर त्याचे अनुकूल प्रतिकूल परिणाम आपल्यावरती होत नाहीत. आणि अशा प्रकारे या द्वैतातून, बंधनातून, विषयांमधून, त्यांच्या आपल्यावरती असलेल्या प्रभावातून आपल्याला हळूहळू विचाराने, साधनेने सुटका करून घेता येते. आणि परंतु म्हणजे आपल्यासारख्या लोकांना हे सहजासहजी जमत नाही, परंतु जे धीरा म्हणजे बुद्धिमान लोक आहेत, अमृतत्वम ध्रुवम विदित्वा, ते अमृत आणि ध्रुव अशा तत्वाला विवेकपूर्ण पद्धतीने जाणतात. विवेक शब्दाच्या मुळाशी आपण बघितलं होतं विच धातू आहे. विच धातू म्हणजे निवड करणे, वेगवेगळं करणे. एकच सृष्टी आहे, एकच घर आहे, त्या घरातले एकच घटक आहेत. परंतु जेव्हा धीर पुरुष असतो, विवेकी पुरुष असतो, तेव्हा तो त्याच घरामध्ये राहून ते घर, घरातल्या व्यक्ती, घरातल्या वस्तू यांच्यामध्ये आत्म अनात्म विवेक करू शकतो. या सगळ्या नामरूपांच्या मध्ये असलेलं, स्वतःच्या आतमध्ये असलं आत्मा नावाचं तत्व, त्याच्यामध्ये त्याचं अनुसंधान असतं. आत्मानुसंधानात तो राहतो. त्याला देखील हे सृष्टीमधले ईशकृत मायेमधले सगळे भेद दिसतात, द्वैत देखील दिसतं. परंतु तो निवड करतो, वेगवेगळं करतो. ज्या पदार्थांना नामरूप आहे, उत्पत्ती स्थिती लय आहे, ते सगळे पदार्थ अनात्म आहेत, अनित्य आहेत, मायिक आहेत हे तो विचाराने जाणतो. आणि जे मायिक नाही अशा सत्य नित्य आत्मतत्वाची त्यांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली असते. आणि अशा नित्य आत्मतत्वाची त्यांनी अनुभूती घेतली की ह्याच संसारात, ह्याच प्रपंचात राहून आध्रुवेषु इह न प्रार्थयन्ते, याच संसारात राहतो, परंतु इथल्या या सगळ्या गोष्टींनी, विषयांनी, या भूलभुलयांनी तो मोहित होत नाही, याच्याकडे तो आकर्षिला जात नाही. आत्मज्ञानी व्यक्ती आणि सामान्य व्यक्ती यांच्यामध्ये आपल्याला फरक समजून घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया बघाव्यात, रिॲक्शन्स. आत्मज्ञानी व्यक्तीच्या प्रतिक्रिया अत्यंत सौम्य असतात. पानामध्ये जेव्हा पदार्थ येतो तेव्हा माझ्या पानात पदार्थ आल्याला हेच वांग्याची भाजी का केली, आणि वांग्याची भाजी मला फक्त विशिष्ट प्रकारे केलेली आवडते, तुम्ही ही अशी का केली, मला जशी हवी तशी का नाही केली, असं आपण कदाचित बोलणार नाही, बोलून दाखवणार नाही, पण मनातल्या मनात हे विचार येतात. आणि मनातल्या मनात जर हे विचार येत असतील तर वांग्याच्या भाजीने मी बांधली गेलेली आहे असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. परंतु जीवनमुक्त व्यक्तीच्या प्रतिक्रिया अत्यंत सौम्य असतात. त्यांचा अतिशय आवडीचा पदार्थ दिला किंवा त्यांना अजिबात न आवडणारा पदार्थ खायला दिला तरी त्यांची प्रतिक्रिया अत्यंत सौम्य, जवळपास नसल्यासारखी असते. नसल्यासारखी का असते? कारण की आवडीचा पदार्थ असो वा नावडीचा, त्याच्यामधली माया, त्याच्यामधलं अनित्यत्व त्यांनी जाणलेलं असतं. आणि या अनित्य तत्वाच्या मध्ये वसलेलं जे नित्य तत्व आहे, त्या नित्य तत्वाची ते मी आहे अशी त्यांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली असते. बघा, आपल्या आजूबाजूला या ज्या अध्रुव गोष्टी आहेत, म्हणजे अनित्य गोष्टी आहेत, त्याची आपल्याला आवश्यकता आहे. आपल्या प्रापंचिक जीवनाचा तो भाग आहे. अनित्य गोष्टी आपल्याला कशाला हव्या? की या देह धारणेसाठी आपल्याला हव्या. भाजी पानात पडली ती अवश्य खायला हवी,
जीवनमुक्त व्यक्ती देखील उपाशी राहत नाही, तो देखील अन्न ग्रहण करतो. पण तो का ग्रहण करतो? कारण की त्याला या देहाला सांभाळायचं असतं आणि या देहधारणेपुरता आवश्यक या सगळ्या अध्रुव अनित्य विषयांचं सेवन आपल्याला करावं लागतं. परंतु त्याच्यामागे उद्दिष्ट हे आहे की या नरदेहाला सांभाळून याच्या माध्यमातून मला परमार्थ करता यावा. संपूर्ण प्रपंचाची घडी अशी बसवून घ्यावी की या प्रपंचाच्या घडी बसल्याच्या नंतर, बेसिक स्टॅबिलिटी आल्याच्या नंतर जो काही वेळ मिळतो, ऊर्जा आपल्याला मिळते, ती परमार्थात लावता यावी म्हणून प्रपंचाची घडी बसवायची. परमार्थात उपयोग व्हावा म्हणून प्रपंच करायचा. आपलं सगळं उलटं असतं की प्रपंचात उपयोग व्हावा म्हणून आपण परमार्थ करतो. देवाकडे जाऊन 50 गोष्टींची मागणी करतो. देवा माझं घर चांगलं असू दे, आजार बरा होऊ दे, मुलं बाळं चांगले राहू दे, नातवंड चांगली राहू दे, त्यांना प्रमोशन मिळू दे, बोनस मिळू दे, पैसे मिळू दे, कार मिळू दे इत्यादी. प्रपंच चांगला व्हावा म्हणून आपण परमार्थ करतो. परंतु हे जे धीर बुद्धिमान लोक आहेत ते परमार्थ त्यांचा चांगला व्हावा, आत्मानुसंधानात राहता यावं, आत्मस्थितीत राहता यावं, त्या दृष्टीने आवश्यक तेवढाच प्रपंच करतात. त्या प्रपंचामध्ये राहूनही त्यांना त्या आत्मानुसंधानात राहता येतं, प्रत्येक आत्म्याला बघता येतं, तो विवेक करता येतो. आणि अशा प्रकारे अविवेकी आणि विवेकी पुरुषातला फरक आपण जाणून घेतला आणि असा जो विवेक आहे तो आपल्यामध्ये देखील निर्माण व्हावा आणि आपल्याला देखील त्या प्रत्येक आत्म्याची अनुभूती यावी, अशी आपण यमदेवांच्याकडे प्रार्थना करूया आणि आजचं आपलं हे चिंतन थांबवू. पुढच्या सत्रामध्ये मंत्र क्रमांक 3 पासून आपला अभ्यास आपण पुढे सुरू करू. हरिओम तत्सत.